Namaskar. Some more examples. Here we have to check continuity of this function at given point x is equal to 3. अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेली असतील. पॉइंट दिलेला असेल त्या पॉइंट पाशी कंटिन्युअस आहे का डिसकंटिन्युअस आहे तेवढं आपल्याला चेक करायचं. आता इथे काय फंक्शनल व्हॅल्यू दिली आहे f ऑफ a व्हेन x इज इक्वल टू 3 f a इज इक्वल टू 8 असं दिलेलं आहे. सो फक्त आपल्याला याचं लिमिट किती येतं ते बघायचं आहे. दोन्ही जर सेम असेल तर ते कंटिन्युअस, अदरवाइज इट विल बी डिसकंटिन्युअस. एवढंच आपल्याला चेक करायचं. सो याचं लिमिट आपण चेक करणार. सो लिमिट ऑफ फंक्शन एफ एक्स ॲज एक्स टेंडिंग टू 3, कारण 3 ह्या पॉईंट पाशी आपल्याला कंटिन्युटी बघायची. एफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेंडिंग टू 3 एक्स स्क्वेअर मायनस 9 अपॉन एक्स मायनस 3. आता फंक्शन एकदम सिंपल आहे. एक्स स्क्वेअर मायनस 9 डिनॉमिनेटरला एक्स मायनस 3 येतं. डायरेक्ट सबस्टिट्यूशन केलं तर इन्फिनिटी येईल. सो आपण इथे फॅक्टरायझेशन करणार आणि हे फॅक्टरायझेशन पण सिंपल आहे बिकॉज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दिसते. सो ए इंटू बी ए मायनस बी इंटू ए प्लस बी एवढेच फॅक्टर्स येणार आहेत. डायरेक्ट लिहू शकतो लिमिट एक्स टेंडिंग टू 3 एक्स मायनस 3 इंटू एक्स प्लस 3. हे फॅक्टर्स झाले इथे आणि डिनॉमिनेटर एक्स मायनस डिनॉमिनेटर एक्स मायनस 3 एक्स मायनस 3 कॅन्सल झाला. लिमिट x tending to 3 x plus 3 आहे which is equal to 3 plus 3 means 6. पण फंक्शनल व्हॅल्यू किती दिली इथे 8 दिलेली आहे आणि आपल्याला लिमिटची व्हॅल्यू किती मिळाली 6 मिळाली. सो फंक्शनल व्हॅल्यू आणि लिमिटिंग व्हॅल्यू सेम नाही आहे. त्यामुळे लास्ट आपण असं लिहिणार एकदम. देअरफॉर लिमिट x tending to 3 f x डज नॉट हे इक्वल नाही आहे कशाच्या तर एफ ला इक्वल नाही आहे. त्यामुळे आपण काय म्हणणार एफ इज डिसकंटिन्युअस. इथे कंटिन्युअस नाही आहे हे फंक्शन. सो गिवन फंक्शन एफ इज डिसकंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 3. फायनल लिहायचं स्टेटमेंट एफ इज डिसकंटिन्युअस ॲट फॉर दिस फंक्शन इज डिसकंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 3. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. पुन्हा तेच असणार आहे की फाइंड आउट वेदर द फंक्शन इज कंटिन्युअस ऑर नॉट एवढं आपल्याला डिस्कस करायचं. म्हणजेच काय करणार आपण याचं लिमिट काढणार आहे. एक्स इज इक्वल टू π/3. लिमिट काय ते चेक करणार. जर ते 3/4 आलं म्हणजे फंक्शनल व्हॅल्यू इतकं देन इट इज कंटिन्युअस, अदरवाइज इट इज डिसकंटिन्युअस. सो लिमिटचंच एक्झाम्पल आहे. कंटिन्युटीच्या एक्झाम्पल्समध्ये अर्थातच लिमिटचीच एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायला लागतात. सो आपण फंक्शन घेऊया. लिमिट एक्स टेंडिंग टू π/3, कारण π/3 हा पॉईंट आहे ज्याच्याशी कंटिन्युअस आहे की चेक करायचं. √3 मायनस tan x अपॉन पाय मायनस 3x. आता tan x अपॉन x चा फॉर्म्युला आपल्याला ॲडजस्ट करता येईल, पण लिमिट एक्स टेंडिंग टू π/3 आहे त्यामुळे तो वापरता तो येणार नाही. त्यामुळे लिमिट एक्स टेंडिंग टू 0 असतं तर आपण तो ॲडजस्ट केला असता. तर अशा वेळेला आपल्याला माहिती आहे तेव्हा लिमिट एक्स टेंडिंग टू 0 नाही, कारण एक्स टेंडिंग टू 0 असेल तर बरेच फॉर्म्युले आहेत आपल्याकडे जे यूज करता येतात. सो आपण लिमिट थोडं चेंज करणार आहोत, कारण डायरेक्ट जरी घातलं तरी डिनॉमिनेटरला 0 येते. सो इन्फिनिटी होईल. त्यामुळे इथे सिम्प्लिफाय करण्यासाठी लिमिट चेंज करायचं. मग लिमिट चेंज करायचं म्हणजे व्हेरिएबल चेंज होणार. मग व्हेरिएबल आपण चेंज करणार आहोत. त्यासाठी ज्या ह्याच्यामुळे डिनॉमिनेटर 0 होतोय ते साधारण फंक्शन बघायचं आणि त्याला आपण सबस्टिट्यूशन करायचं. सो आपण हे सबस्टिट्यूशन करणार आहोत. पण एक्स टेंडिंग टू π/3 आहे ना, त्यामुळे π/3 इथे ॲपियर झाला की मग आपण सबस्टिट्यूशन करूया. मग इथे π/3 आणण्यासाठी काय करायला लागेल, त्याला 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल. मल्टिप्लाय अँड डिव्हाइड. मग इथे π/3 मायनस काय जे येईल ते त्याला आपण सबस्टिट्यूशन करणार. सो विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेंडिंग टू π/3 आहे म्हणून एक्स टेंडिंग टू पाय असतं तर डायरेक्ट सुद्धा घातलं असतं तरी चालेल. √3 मायनस tan x अपॉन म्हणजे 3 ने मल्टिप्लाय करतोय आपण, ह्याला π/3 करतोय. 3 ने मल्टिप्लाय केलं डिव्हाइड केलं मायनस 3x अपॉन 3. अर्थात 3x अपॉन 3 म्हणजे नुसतं x आहे. आता डिनॉमिनेटरला हा 3 आपण बाहेर केव्हाही आणू शकतो. π/3 मायनस x मुळे डिनॉमिनेटर 0 होते, बरोबर आहे. तर π/3 मायनस x इज इक्वल टू आपण काहीतरी सम डिफरंट व्हेरिएबल सबस्टिट्यूट करणार. सो पुट π/3 मायनस x इज इक्वल टू t. मग आपण टी ह्या व्हेरिएबलमधलं आता सगळं फंक्शन तयार करतो. टी ह्या व्हेरिएबलमध्ये करायचं असेल तर लिमिट पण चेंज करावं लागेल. लिमिट काय आहे ते बघावं लागेल आणि ज्या ठिकाणी एक्स आहे त्याची व्हॅल्यू टीच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला करायची. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायला लागेल.
देअरफॉर एक्स इकडे नेला आणि टी इथे आणलं तर π/3 मायनस टी इज इक्वल टू एक्स. त्यामुळे जिथे एक्स आहे तिथे π/3 मायनस टी घालायचं म्हणजे टी मध्ये होईल. अँड ॲज एक्स टेंडिंग टू 0 एक्स टेंडिंग टू π/3 that implies t will tend to 0. कारण एक्सच्या इथे π/3 घातला तर π/3 मायनस π/3 0, so t will be 0. Therefore as limit x tending to π/3 t ह्या व्हेरिएबल मधलं लिमिट t टेंडिंग टू 0 असं होईल. सो आपण रिराईट करूया फंक्शन इन द फॉर्म ऑफ द व्हेरिएबल t. t व्हेरिएबल मधलं फंक्शन लिहूया. सो विच इज इक्वल टू लिमिट t टेंडिंग टू 0 असं झालं. √3 मायनस टॅन एक्स नाही चालणार, आता टॅन टी लागेल. एक्सच्या ऐवजी काय घेणार π/3 मायनस टी अपॉन त्या सगळ्याला आपण टी घेतले त्यामुळे 3 इंटू टी. आता हा 3 आपण बाहेर आणूया कारण कॉन्स्टंट आहे. आता इथे आपल्याला टी टेंडिंग टू 0 मिळाले. टॅन एक्स अपॉन एक्स म्हणजे तो फॉर्म्युला यूज करता येईल, तेही बरोबर आहे. फक्त आता इथे टॅन नुसतं नाही आहे, अँगल काय π/3 मायनस टी म्हणजे अँगल टॅन ए मायनस बी असा आहे. सो आपल्याला टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. आठवत असेल तो फॉर्म्युला टॅन ए मायनस बी काय फॉर्म्युला आहे, विच इज इक्वल टू टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी. हा फॉर्म्युला जो आहे तो यूज करायचा. म्हणून म्हटलं की 9वी 10वीत झालेले फॉर्म्युले ट्रिग्नॉमेट्रीचे तर कायम लागतात तुम्हाला. जोपर्यंत मॅथ्स तुम्ही शिकणार आहात, सब्जेक्ट घेणार आहात, तोपर्यंत सगळे ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले लक्षात ठेवा. सो टॅन ए मायनस टॅन बीचा फॉर्म्युला यूज करूया आपण. सो विच इज इक्वल टू लिमिट 1/3 बाहेरच घेऊन टाकूया. 1/3 लिमिट टी टेंडिंग टू 0 √3 मायनस, आता ब्रॅकेट घालूया कारण फॉर्म्युला सगळं अप्लाय करायचं तर एवढ्या टर्म्स येणार सगळे. काय येणार आहे टॅन ए म्हणजे टॅन π/3 मायनस टॅन टी अपॉन 1 प्लस टॅन π/3 इंटू टॅन. आता जर हे कॉन्स्टंट असेल आणि व्हॅल्यू घालता येत असेल आणि या सगळ्याला डिनॉमिनेटर टी कॉन्स्टंट असेल आणि व्हॅल्यू घालता येत असेल तर घालायची. कारण टॅन π/3 ते कुठेही व्हेरिएबल नाही आहे म्हणजे ती कॉन्स्टंट आहे. त्याची व्हॅल्यू माहीत असेल तर सबस्टिट्यूट करून टाका. इथे पण टॅन π/3 म्हणजे टॅन 60. टॅन 60 किती येतं √3. सो इथे आपण त्याची डायरेक्ट व्हॅल्यू घालूया कारण ते काही व्हेरिएबल नाही आहे लिमिटसाठी. सो विच इज इक्वल टू 1/3 लिमिट टी टेंडिंग टू 0 √3 मायनस ब्रॅकेट असंच ठेवूया आपण आधी √3 मायनस टॅन टी अपॉन 1 प्लस √3 टॅन. आता हे मायनस साईन आहे ते अर्थात ब्रॅकेट काढला की आपली साईन सगळी चेंज होणार आहे. ते एकदा करून घेऊया. किंवा मी आता इथल्या स्टेपला करते तुम्ही आणि अपॉन टी येणारच आहे सगळ्याला. इथेच करते की मायनस आहे तर आतल्या सगळ्यांची साईन चेंज होणार आहे किंवा नंतर पुढच्या स्टेपला करूया. कारण आता काय करायचं आपल्याला, इथे मायनस आहे त्यामुळे ह्याचं मायनस होणार आहे आणि ह्याचं प्लस होणार आहे आतमध्ये गेल्या. पण ह्याला जो डिनॉमिनेटर आहे ह्या दोन्हींना, ह्याला आणि ह्याला सेपरेटली डिनॉमिनेटर आहे. हा डिनॉमिनेटर ह्याला नाहीये तो ह्याला पण द्यायला लागेल तर तो म्हणजे छेद समान करतो म्हणतो ना आपण. सो डिनॉमिनेटर सेम करून घ्यावा लागेल तरच आपल्याला सगळ्यांची काही ॲडिशन सबट्रॅक्शन होते का चेक करता येईल. सो हा सगळा डिनॉमिनेटर आहे तो ह्याला द्यायचा आहे म्हणजे ह्याला मल्टिप्लाय डिवाइड तो करावा लागेल. सो विच इज इक्वल टू 1/3 लिमिट टी टेंडिंग टू 0 √3 ला आणि मल्टिप्लाय करणार आपण √3 इंटू 1 प्लस √3 टॅन टी. म्हणजे ह्याला डिनॉमिनेटर आला कारण मल्टिप्लाय पण केलं. आता आज जाऊन ही साईन चेंज होणार, मायनस होणार प्लस √3 आणि हे मायनस सॉरी हे प्लस आहे त्यामुळे ह्याचं होणार मायनस √3. हे मायनस मायनस प्लस टॅन टी आणि या सगळ्याला कॉमन डिनॉमिनेटर आला 1 प्लस √3 टॅन टी. आता हा जो त्याचाही अजून एक डिनॉमिनेटर आहे ए अपॉन बी अपॉन सी. हा टी आहे तो ए अपॉन बी सी असं एकत्र लिहिता येतं. त्यामुळे अजून अपॉन टी करण्याऐवजी तो टी आपण इथे लिहू शकतो. सो असा आला तर न्यूमरेटर मध्ये किती टर्म्स आहेत 1 2 आणि हा आपण 2 आहेत कारण √3 ने आपण आता जाऊन मल्टिप्लाय करणार आहोत. त्यामुळे मल्टिप्लाय केल्या काय होतं. आता फक्त सिम्प्लिफाय करायचं. मेन आपलं काय सबस्टिट्यूशन ते करून झालंय आणि लास्ट स्टेजला कधीतरी फॉर्म्युला यूज करावा लागेल. सो √3 ने याला मल्टिप्लाय करायचं आणि याला मल्टिप्लाय करायचं.
which is equal to 1/3 लिमिट t टेंडिंग टू 0 √3 मल्टिप्लाय करून घेऊया डायरेक्ट. 1 ला मल्टिप्लाय केलं √3 × √3 tan t. √3 आणि √3 चं मल्टिप्लिकेशन किती होतं? 3 होतं ना, स्क्वेअर होतं त्याचा, म्हणजे +3 tan t मायनस √3 आणि प्लस tan t अपॉन इथे t × 1 + √3 tan t. आता काय काय जाते राहते बघूया. √3 गेलं 3 tan t प्लस 1 tan t इज इक्वल टू 4 tan t. 1/3 लिमिट t टेंडिंग टू 0 4 tan t अपॉन t × 1 + √3 tan t. नुसतं tan t असेल तर tan 0 व्हॅल्यू किती येते? 0 येते. त्यामुळे नुसतं जिथे tan t आलंय म्हणजे 1+ वगैरे अशा पद्धतीने तर tan 0 तिथे चालू शकेल. पण डिनॉमिनेटरला नुसतं tan t असेल तर tan 0 0 आहे, मग डिनॉमिनेटर तो 0 होऊन इन्फिनिटी वगैरे होईल. त्यामुळे एकदा चेक करायचं की आपण डायरेक्ट व्हॅल्यू घालू शकतो का. आता अगदी 4 आपण बाहेर आणूया. 4/3 लिमिट t टेंडिंग टू 0. आता घालताना tan t ला आपण t हा डिनॉमिनेटर घेऊया, कारण आता t आणि हा ब्रॅकेट एकमेकांच्या मल्टिप्लिकेशन मध्ये नाही. मल्टिप्लिकेशन मध्ये डिनॉमिनेटर असेल तर सेपरेटली आपण डिनॉमिनेटर देतो, प्रत्येक टर्मला देतो. सो टॅनला एक t आपण इथे देऊन टाकूया, म्हणजे tan t अपॉन t. म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करता येईल. इंटू काय राहिलं 1 अपॉन किंवा लिमिट पुन्हा लिहूया. लिमिट t टेंडिंग टू 0 1 अपॉन उरलं काय 1 + √3 tan t. आता एकदा चेक करायचं लिमिट घालून काही डिनॉमिनेटर 0 होत नाही ना, याच्यासाठी तर फॉर्म्युला यूज होईल. ह्याचा आन्सर 1 येणार आहे. याच्यात डायरेक्ट लिमिट घालता येते का या स्टेजला बघू. नाही घालता आलं तर पुन्हा काहीतरी सिम्प्लिफाय करावं लागतं. सो 1 + √3 tan 0 किती आहे? 0. त्यामुळे हे 0 होईल, मग हे सगळं 0 होईल, मग 1/1 होईल. त्यामुळे हरकत नाही लिमिट घालायला. सो एकदा चेक करायचं, म्हणजे 4/3 आलं × 1 × हे सगळं 1, म्हणजे आन्सर आलं 4/3. पण एक्झाम्पल मध्ये दिले 3/4, म्हणजे 4/3 म्हणजे 3/4 नाही, म्हणजे डिफरंट व्हॅल्यू झाल्या. सो गिवन फंक्शन इज डिसकंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू π/3. बिकॉज फंक्शन व्हॅल्यू दिलेली आहे गिवन 3/4 आणि आपली आली 4/3 बरोबर पीटी व्हॅल्यू आली. सो दिस फंक्शन इज डिसकंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू π/3. एवढं फक्त स्टेटमेंट शेवटी लिहायचं. आणि रिमूवेबल डिसकंटिन्युटी असं जर काही विचारलं तर आपण ही रिमूव्ह करू शकतो. ही डिसकंटिन्युटी आपण वी कॅन रिमूव्ह दिस डिसकंटिन्युटी बाय टेकिंग व्हॅल्यू फंक्शनल व्हॅल्यू ऑफ दिस फंक्शन ॲज 4/3. 4/3 ही करून टाकायची याच्याऐवजी 3/4 च्या ऐवजी. मग हा ही डिसकंटिन्युटी आहे ती रिमूव्ह करू शकतो आणि त्या फंक्शनला आपण कंटिन्युअस करू शकतो.